निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग कसा शोधायचा हे 11वी 12वीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही। लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग शोधता येत नाही किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना जे नंबर्स लेस दॅन 0 आहेत त्या नंबरचा लॉग देखील पाहता येईल। 12वीचे 11वीचे जे लाखो विद्यार्थी आहेत त्यांना माहित नसते की ही बारची कॅरेक्टरिस्टिक कशी घ्यायची। सो 0 ची संख्या इथे किती 1 आहे, सो आपण 1 घेणार प्लस 1 घेणार आणि त्याला बार टाकणार म्हणजे हे आन्सर आपलं काय आलं बार। सो तुमच्या ज्या मित्रमैत्रिणींना भीती वाटते ना निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग कसा बघू त्यांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, मागील 3 दिवसात आपला एकही व्हिडिओ पब्लिश होऊ शकला नाही, त्याबद्दल सर्वांची मी क्षमा मागतो। काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लॉग टेबलचा अगदी शेवटचा पार्ट कव्हर करणार आहोत, तो म्हणजेच निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग कसा शोधायचा हे 11वी 12वीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही। लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग शोधता येत नाही किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना जे नंबर्स लेस दॅन 0 आहेत त्या नंबरचा लॉग देखील पाहता येत नाही। सो आजचा हा आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे लॉग टेबलवरती। तर एन्जॉय द बेस्ट आणि बघत असताना वही पेन घेऊन बसायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूया। पहा, एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि मी पहिलंच म्हटलेलं आहे तुम्ही याच्या अगोदरचे जर 2 व्हिडिओज पाहिले नसतील तर अवश्य जाऊन पहा, कारण त्याच्यामध्ये लॉग टेबलचं इत्यंभूत नॉलेज मी दिलेलं आहे। आता खरं तर आपण या लॉग टेबलच्या शेवटच्या पार्टकडे आणि हे जे एक्झाम्पल आहेत हे सगळे तुम्ही बघू शकताय आपलं 12th केमिस्ट्रीचं जे टेक्स्टबुक आहे या टेक्स्टबुक मधूनच हे सर्व एक्झाम्पल असणार आहेत। त्यामुळे तुम्हाला तुमच्या परीक्षेतलेच एक्झाम्पल रिवाइज होत आहेत थोडक्यात। त्यामुळे हा व्हिडिओ तुमचा नक्कीच वाया नाही जाणार, कारण आपण ऑदर कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा टेक्स्टबुक वरती भर देतोय। पहा, इथे एक आपल्याला महत्त्वाचा पॉइंट कुठला आहे की लॉग कशाचा बघायचा ते दिलेलं आहे, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ 1 × 10 to the power of -2। आता हा जो नंबर आहे ज्याचा आपल्याला लॉग काढायचा आहे तर किती सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, हे जे आहे ते सायंटिफिक नोटेशन आहे, सायंटिफिक नंबर आहे आणि या नंबरला अजिबात घाबरायचं नसतं मित्रांनो। सरळ सरळ तुम्हाला माहिती असलं पाहिजे की लॉगचा आता रूल पार्ट आहे तुम्हाला, लॉग m × n असेल तर काय करायचं, तर गुणाकार जर असेल नंबरचा तर त्यावेळी लॉग मध्ये ॲडिशन होत असतं। सो सिम्प्लिफाय करू शकतो आपण। इथं 1 आहे, 1 × 10 to the power of -2 म्हणजे 10 to the power of -2 येणार आहे। त्याला आपण ॲक्च्युअल मध्ये असं रिप्रेझेंट करू शकतो, कारण पॉवर निगेटिव्ह आहे म्हणजे तो नंबर 0.01 असला पाहिजे। आता जाऊया आपण, जर 0.01 म्हटलं तर कॅरेक्टरिस्टिक किती येईल मित्रांनो, साहजिकच बार 2 येणार, कारण कॅरेक्टरिस्टिक कशी घ्यायची हे आपलं ठरलेलं आहे। डेसिमल पॉइंट नंतर जेवढे 0 असतात त्याच्यामध्ये काय करायचं, +1 करायचं तुम्हाला, आणि त्यामुळं तुम्हाला काय करता येतं, कॅरेक्टरिस्टिक मांडता येते। हे रूल ऑलरेडी झालेले, त्यासाठी मागचे व्हिडिओज पहा। बार 2 घेतले आपण कॅरेक्टरिस्टिक आणि पुढे येणार आहे 0 0, कारण 10चा 0 मध्ये 0 असणार आहे, हो की नाही। सो आता बघा, हे बार 2 आहे, बाहेर मायनस आहे म्हणजे मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस। सो ओव्हरऑल आपला लॉग काय आला मित्रांनो, सो निगेटिव्ह लॉग ऑफ 1 × 10 to the power of -2 त्याचं फायनल आन्सर येत आहे 2। आणि तुम्ही इथं बघू शकता आपल्या ह्या न्यूमेरिकल मध्ये जो की pH आणि pOH चा न्यूमेरिकल आहे, म्हणजे आपल्या आयोनिक इक्विलिब्रियम या टॉपिक मधला आहे। सो तुमचा डाऊट आता क्लिअर झाला असेल की कशा पद्धतीने आपण जर बारच्या पॉवर्स असतील म्हणजे निगेटिव्ह पॉवर्स असतील तर कशा पद्धतीने आपण त्याचा लॉग पाहू शकतो। यासारखे अनेक एक्झाम्पल आपण पुढे पण बघणार आहेत। हळूहळू तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होत चालतील। फक्त एक लक्षात ठेवा, बारची जी कॅरेक्टरिस्टिक घेतो आपण ती काय करायची तुम्हाला, नंबर ऑफ सक्सेसिव्ह झिरोज जस्ट आफ्टर द डेसिमल पॉइंट, म्हणजेच डेसिमल पॉइंट नंतर येणाऱ्या झिरोची संख्या बघायची आहे आणि त्याच्यात काय करायचंय +1 करायचंय, तुम्हाला बारची कॅरेक्टरिस्टिक मिळून जाते। इथं डेसिमल पॉइंट नंतर एकच 0 आहे, सो p म्हणजे 0, p +1 करायचं आपल्याला, p +1, आणि हे असतं बारच्या फॉर्म मध्ये। p कोण आहे तर नंबर ऑफ सक्सेसिव्ह झिरोज जस्ट आफ्टर द डेसिमल पॉइंट। सो एवढं सिंपल आहे। त्यामुळं 12वीचे 11वीचे जे लाखो विद्यार्थी आहेत त्यांना माहित नसतं की बारची कॅरेक्टरिस्टिक कशी घ्यायची। सो 0 ची संख्या इथं किती 1 आहे, सो आपण 1 घेणार +1 घेणार आणि त्याला बार टाकणार म्हणजे हे आन्सर आपलं काय आलं, बार 2 आलं। एवढं सोपं आहे। समजा जर इथं नंबर 0.001 असेल तर काय उत्तर येईल,
ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. परत एकदा ह्या क्वेश्चनला लागून एक दुसरा क्वेश्चन देतोय, तुम्हाला ह्याचं ॲन्सर मला सांगायचं आहे की ह्याची कॅरेक्टरिस्टिक किती. सो ज्याची कमेंट सगळ्यात टॉपला असेल मित्रांनो, त्याला मी अगदी फास्ट रिप्लाय देणार आहे. आणि विशेष म्हणजे आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गिव्ह अवे सुद्धा सुरू करत आहोत. सो कमेंट युअर ॲन्सर फास्ट. चलो पुढचा आपण क्वेश्चन बघूया. परत एकदा आयोनिक इक्विलिब्रियमचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तुमच्या समोर पाहू शकता तुम्ही. pH of a solution is 3.12. Calculate the concentration of H3O plus ion. So simple फॉर्म्युला आहे pH चा, निगेटिव्ह लॉग ऑफ H3O plus ion. आता आपल्याला ऑलरेडी pH दिलाय, सो लॉग ऑफ H3O plus ion हा निगेटिव्ह साइन तुम्ही याला द्या, कारण हे तर ऑलरेडी तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून हे डाव्या बाजूला घेतलं. इकडचा निगेटिव्ह याला दिला तर pH हा निगेटिव्ह झाला. सो निगेटिव्ह pH, ऑलरेडी pH किती आहे 3.12, त्याला निगेटिव्ह म्हणतायत. सो आपला जो फॉर्म्युला आहे तो आपण रिअरेंज केला, निगेटिव्ह pH. आता इकडे लॉग दिला मित्रांनो, त्याचा जर लॉग तुम्हाला काढून टाकायचा, आता मला याची लॉग व्हॅल्यू काढायची आहे, तर मला समोरच्या नंबरचा काय बघावा लागतो, अँटी लॉग. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे की जो pH आहे निगेटिव्ह pH, त्याचा अँटी लॉग जर बघितलं तर ह्याचा लॉग आपोआप निघतो. मी इथे लॉग लिहिलेला नाही, बघू शकता तुम्ही. सो ह्याचा लॉग रिमूव्ह करायचा असेल, लेफ्ट साईडचा लॉग रिमूव्ह करायचा असेल तर राईट साईडला अँटी लॉग टाकावाच लागेल. पण आता आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याला, आणि अजून एक सांगू का मित्रांनो, खरं सांगतो मी तुम्हाला, ह्या अँटी लॉग ऑफ -3.12 ला खोटं सांगत नाही, 11वी-12वीचे विद्यार्थी एवढे टरकतात. आणि इवन दो बऱ्याच हुशार विद्यार्थ्यांना देखील माहित नसतं की आता ह्याचा अँटी लॉग कसा बघायचा, कारण हा निगेटिव्ह आहे. तुम्ही नीट समजून घ्या, कॅरेक्टरिस्टिक निगेटिव्ह आहे हे तर आहेच आहे, पण जो पॉइंटच्या नंतर येणारा पार्ट असतो मित्रांनो, हा असतो मॅन्टिसा. आणि मॅन्टिसा निगेटिव्ह नसतो अँटीलॉग मध्ये, तो पॉझिटिव्ह असतो. मग मॅन्टिसा पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण काय उठाठेव करणार आहे त्याच्यामध्ये, ते तुम्हाला बघायचंय. पहा, सिंपल एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. काय करायचंय तुम्हाला, तर ह्या इक्वेशन मध्ये, ह्या ज्या नंबर मध्ये तुम्हाला +1 -1 ऍड करायचं. काय करायचंय सांगा कमेंट मध्ये, +1 -1. +1 -1 सर, प्लस कुठं आणि मायनस कुठं समजून घ्या. जे प्लस आहे ते मॅन्टिसा मध्ये घ्यायचं याच्यामध्ये, आणि जे मायनस आहे ते तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक मध्ये ऍड करायचं. परत एकदा सांगतो, पहा, सांगूया. ओके, -1 तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक मध्ये ऍड करायचंय आणि +1 तुम्हाला मॅन्टिसा मध्ये ऍड करायचंय. त्यामुळे काय होईल, जो निगेटिव्ह मॅन्टिसा आहे त्या +1 मधून गेला की पॉझिटिव्ह होईल. झालं की नाही काम सोपं, झालं की नाही. ओके, सो पहा इथं काय केलं आपण, हा नंबर थोडा सिम्प्लिफाय करून लिहिलाय. -3 -0.12 म्हणजे हाच नंबर आपण पूर्णांक आणि राहिलेला पूर्णांक वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलाय. +1 -1 बघा, एक ऍड केला आणि एक काढून घेतला, काय फरक पडणार आहे का. ऍक्च्युली आपण नल ऑपरेशन करतोय, पण आपलं काम भागवून घेतोय. आता -3 कॅरेक्टरिस्टिक, -1 तुम्ही ऍड केला, किती झालं हे, -4 झालं, हो की नाही. आता हे किती सोपं आहे बघा, +1 आहे त्याच्यातून हे -0.12 जाणार आहे. 0.12 काय करायचं, मायनस आहे, हे प्लस आहे. सो 1 - 0.12 निघून गेला तर किती राहिला, 0.88. -4 म्हणजे किती झाला, बार 4 झाला मित्रांनो. आणि 0.88 ते तुम्हाला पुढे जोडता येईल त्याच्या. आता हा मॅन्टिसा जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. आता तुम्ही त्याचा अँटीलॉग बघू शकता. मग ह्याचा जर अँटीलॉग बघितला 0.88 चा, हे पहा, कॅरेक्टरिस्टिक 10⁻⁴ म्हणून निघून गेली. आन्सर मी लिहिलेलं आहे तिथं. आणि 0.88 चा तुम्ही स्वतः खात्री करून बघू शकता की त्याचा जो अँटीलॉग आहे तो 75-86, हो की नाही. एकदा पॉवर इकडून इकडे गेली की इथं 0 राहतं. 0 म्हणलं तर अँटीलॉगला काय सिस्टीम आहे, अँटीलॉगला सिस्टीम काय, कॅरेक्टरिस्टिकची +1 करायचं. जेवढी कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यामध्ये +1 करायचं. सो एक डिजिट सोडून डावीकडे तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. 7 सोडला, 7च्या नंतर डेसिमल पॉईंट. आलं लक्षात, कारण 10⁻⁴ तर बाजूला काढले. सो या पद्धतीने आपण निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग बघत असतो मित्रांनो. खरं सांगू का, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना कृपया शेअर करा. परीक्षा आता अगदी जवळ आलेल्या आहेत मित्रांनो. बघा ना, आज किती 23 तारीख आहे आणि येणाऱ्या 11 फेब्रुवारीला तुमचा पहिला इंग्लिशचा पेपर असणार आहे. सो नंतर वेळ नाही मिळणार. सो तुमच्या ज्या ज्या मित्रमैत्रिणींना भीती वाटते ना निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग कसा बघू, त्यांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा. ते खरंच तुम्हाला धन्यवाद देतील. चला तर पुढचे असेच काही आणखी ट्रिकी एक्झाम्पल्स बघूयात आपल्याच टेक्स्टबुक मधले. पहा, हा जो प्रॉब्लेम आहे न्यूमेरिकल आहे तो सुद्धा आपल्या याच टॉपिक मधला आहे. 0.04% डिसोसिएटेड इन 0.025 सोल्यूशन. व्हॉट इज द pH ऑफ सोल्यूशन.
तुम्ही बघू शकता पीएच पीओएच आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. इथं पण तुम्ही पहा पीएच दिलेला आहे आणि निगेटिव्ह लॉग ऑफ H3O प्लस म्हणजे आपला ॲज युजल जो फॉर्म्युला आहे तो. इथं किती व्हॅल्यू आहे लॉगसाठीची? निगेटिव्ह लॉग ऑफ 10 to the power of -5. मग हे मी अगोदरच आपला जो आजच्या तासाचा पहिला न्यूमेरिकल होता तिथं -2 होतं 10 to the power of -2 हो की नाही. तर त्याचं काय आलं लॉग व्हॅल्यू 2 आली. तसंच इथं पण येणार आहे पहा हे 10 to the power of -5 आहे म्हणजे बार 5 कॅरेक्टरिस्टिक घेतली आपण आणि बाहेर पण मायनस आहे हा मायनस तर लागणार आहे ना. सो याचं आपण मायनस मायनस काय होणार प्लस. सो याचा आन्सर काय येईल 5. तुम्ही बघू शकता इथे आन्सर 5 आलेलं. सो ज्यावेळी पॉवर निगेटिव्ह असते मित्रांनो तर ती निगेटिव्हच राहते. -5 म्हणून राहिलं असतं पण ब्रॅकेटच्या बाहेर परत मायनस आहे. ऑलरेडी हे इक्वेशनच निगेटिव्हच आहे त्यामुळे ते मायनस मायनस प्लस होतं. याचं आन्सर 5 आलं. अदरवाईज ते -5 आलं असतं. ओके चलो नेक्स्ट. हा सुद्धा न्यूमेरिकल तुम्हाला आयोनिक इक्विलिब्रियम मधलाच दिसतोय. सो ज्या विद्यार्थ्यांना आयोनिक इक्विलिब्रियमच्या न्यूमेरिकलची भीती वाटते खरं सांगतो मी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची भीती शून्य होणार आहे आणि तुम्ही खरंच मला थँक्यू सर म्हणल्याशिवाय राहणार नाही. आणि आवडला असेल तर नक्की तुमची कमेंटची मी आवर्जून वाट पाहतोय मित्रांनो. चला बघूया परत एकदा लॉग ऑफ OH मायनस इज इक्वल टू POH. ज्या पद्धतीने लॉग ऑफ H3O प्लस इज इक्वल टू निगेटिव्ह पीएच असतं तसं लॉग ऑफ OH मायनस इज इक्वल टू मायनस POH असतं हो की नाही. सो आता परत एकदा POH दिलाय किती तुम्हाला 2.8 दिलेला आहे पण तो निगेटिव्ह आहे. येस ऑर नो पहा तुम्हाला जी POH व्हॅल्यू ते 2.8 आहे पण ते निगेटिव्ह साईन येणार आहे समोर. सो आता याचं तुम्हाला काय करायचं पहा याचा लॉग काढून टाकायचा आहे तर आपण याचा अँटी लॉग बरोबर बघायला. पण तुम्ही समजून घ्या परत एकदा हा नंबर आहे जो निगेटिव्ह आहे आणि त्याचा अँटी लॉग मी तेच तर आपल्या व्हिडिओचं टायटल आहे की निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग कसा बघायचा तेच सांगायला मी. परत एकदा तुम्हाला वन मोर चान्स आला. पहा निगेटिव्ह नंबर आहे असू द्या पूर्णांक अगोदर लिहिला इंटिजर नंबर -2 मायनस 0.8 कारण -2 बाजूला केला तर 0.8 राहतो पण हे मायनस याला पण असणार. सो -0.8. आणि आता काय करायचं लवकर सांग भावड्या. तडे झोपू नको बोला पटकन पोरहो झोपायची ही वेळ नाही परीक्षेची वेळ आहे. रात्रीचे 1 वाजलेले असतील तरी तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला हे पाठच झालं पाहिजे. काय करायचंय -1 टू द मॅन्टिसा अँड +1 टू द इट्स माय मिस्टेक -1 टू द कॅरेक्टरिस्टिक अँड +1 टू द मॅन्टिसा. परत एकदा सांगतो -1 टू द मॅन्टिसा अँड +1 टू द कॅरेक्टरिस्टिक. फॉर्म्युलाच लक्षात ठेवा -1 टू द मॅन्टिसा +1 टू द कॅरेक्टरिस्टिक. हे पहा -1 इकडे घेतला -2 ला किती झालं कॅरेक्टरिस्टिक -3 झालं जे आपण नंतर बार 3 घेणार आहे. आणि +1 टू द मॅन्टिसा पहा निगेटिव्ह 0.8 होता 1 मधून जर तो गेला तर 0.2 राहतो म्हणजे आपला निगेटिव्ह मॅन्टिसा आता काय झालेला आहे प्लस झालाय की नाही. ओके -3 + 0.2 किती येणार आहे बार 3.2. आता 2 चा लॉग तुम्हाला माहिती आहे मित्रांनो किती आहे लॉग 2 असतं किती 1585 हो की नाही 1585. हे -3 म्हणजे बार 3 10 to the power of -3 म्हणून इकडे आलाय. राहिला कोण मग आता 0 कॅरेक्टरिस्टिक 0 राहिला पॉवर जर आपण एक्सपोनंट मध्ये घेतली तर. आणि 1585 ला मग रूल काय आपला अँटीलॉगचा P+1 हो की नाही. सो म्हणून मग काय करायचं एक डिजिट सोडून डावीकडून 1 नंबरने ऍड करायचा आहे. 0 होता तर कॅरेक्टरिस्टिक डावीकडून एक डिजिटने पुढे गेली 1.585. अँटीलॉगच्या बाबतीत +1 चा रूल आहे आणि कॅरेक्टरिस्टिकच्या बाबतीत लॉगचा जो आहे तो -1 चा रूल आहे लक्षात ठेवा. n-1 घेतो आपण नंबर्स ग्रेटर दॅन 0 ला हो की नाही लॉग. इथं मात्र काय करायचं आहे +1 घ्यायचं म्हणजे डावीकडून एक डिजिटने पलीकडे गेला. समजा जर इथं कॅरेक्टरिस्टिक पॉझिटिव्ह 1 असती तर तुम्हाला 15 पॉईंट करावं लागलं असतं. इथं जर कॅरेक्टरिस्टिक 2 असती तर तुम्हाला +1 म्हणजे 3 डिजिट सोडून करावं लागलं असतं. इथं कॅरेक्टरिस्टिक 4 असती तो डायरेक्ट 1585 आला असतं. अलग लक्षात तुमच्या. सो कॅरेक्टरिस्टिकला +1 करा अँटीलॉग मध्ये. नेक्स्ट इथं पण पहा जे आपल्या कामाचं कॅल्क्युलेशन ते बघतोय मी काय न्यूमेरिकल सोडवून नाही देत सध्या तुम्हाला. तुम्ही बघू शकताय की इथं काय दिलेलं आहे बफर सोल्युशनच्या बद्दलची माहिती आहे मित्रांनो. सो इथं तुम्हाला PKB = log to the base 10 of KB दिलेलं आहे हो की नाही. सो आपल्याला जे नंबर बघायचा आहे तो कुठला बघायचा आहे -1.8 × 10 to the power of -5. हे पहा याचं आपल्याला कॅल्क्युलेशन बघायचं यात जशी घेणं देणं इथं आहे आपण. सो निगेटिव्ह तर आहे तो तसाच ठेवा. इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे काय होणार आहे ऍडिशन होणार आहे लॉग मध्ये. सो log 1.8 प्लस मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉग मध्ये ऍडिशन log 10 to the power of -5.
सगळ्यांना कळतंय लॉगचे ॲडिशन केले. लॉग 1.8 किती येते मित्रांनो ते आपण बघणारच आहोत. पण त्याच्या अगोदर हे जे 10 to the power of -5 आहे म्हणजे काय बार 5 म्हणजे काय -5 -5 ला बाहेर पण मायनस आहे मायनस मायनस प्लस सो अगोदर प्लस झाल्यामुळे याला अगोदर घेतला आपण. आता राहिला प्रश्न काय लॉग 1.8 लॉग 1.8 किती येतो मित्रांनो एकच डिजिट आहे डावीकडं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय असते n-1 रूल वापरा. एक डिजिट म्हणजे 0 कॅरेक्टरिस्टिक 0 आणि 18चा 0 मध्ये तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी लिहिलेला आहे तुम्ही स्वतः लॉग टेबल घेऊन बसा 0.2553 येतं. सो 5 मधून 0.2553 जर वजा झालं तर आपला आन्सर किती येत आहे 4.7447. सो जे सायंटिफिक नंबर्स आहेत पॉवर पॉझिटिव्ह असू देत पॉवर निगेटिव्ह असू देत अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही स्वामी सरांचा व्हिडिओ बघताय ना तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले ना तुम्ही बेल आयकॉनला क्लिक केलेले ना मग तुम्हाला असे व्हिडिओज जे की खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत जे येणाऱ्या बोर्ड नीट जेई आणि सीईटीच्या एक्झामला अतिशय महत्त्वाचे असणार आहेत ते व्हिडिओज तुम्ही पाहताय म्हणजे तुमच्या नॉलेजमध्ये भर पडल्याशिवाय राहणारच नाही हो की नाही. सो आता सायंटिफिक एक्सप्लेनेशन जे काही एक्सपोनंट नंबर आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह आता इथं जर +5 असतं तर आपलं काम आणखी सोपं झालं असतं. इथं मायनस आलं असतं कारण प्लस मायनस मायनस खूप सोप्या गोष्टी आहेत मित्रांनो. लॉगची भीती डोक्यातून काढून टाका. चलो आपलं जे आन्सर आहे हे पहा एवढंच आलंय 4.7447 आलंय का नाही. लेट्स मूव ऑन. पुढचा नंबर परत एकदा पहा इथं दिलेलं आहे बघा तुम्हाला जे काय आहे कॅल्क्युलेशन मी याच्यात जाणार नाही. हा कुठला न्यूमेरिकल आता तुम्ही बघू शकता 100 pk व्हेन द वर्क ऑफ 10 इज वर्क डन. कुठला टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स हो की नाही. थर्मोडायनामिक्स मित्रांनो आपल्या बोर्ड एक्झामला 8 मार्काला येणार आहे. सगळ्यात जास्त वेटेज असलेला फिजिकल केमिस्ट्रीचा टॉपिक आणि सगळ्यात जास्त वेटेज असलेला आपल्या अख्ख्या केमिस्ट्री मधला टॉपिक. सो थर्मोडायनामिक्सचे न्यूमेरिकल्स त्याच्यामध्ये हा एक नंबर दिलाय तुम्हाला काय नंबर दिलाय बघू शकताय तुम्ही पहा -0.4206 चा अँटीलॉग बघा म्हणतायत. परत एकदा निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग. आता मला वाटतं तुम्हाला कळलंच असेल +1 -1 कुठे आणि +1 कुठे तुम्ही सांगायचंय -1 2 हे पाठच ठेवा -1 2 मॅन्टिसा +1 2 कॅरेक्टरिस्टिक. चलो आता याचाच वापर करू आपण. हे पहा -0.4206 मग +1 -1 ऍड केला -1 कुठे घ्यायचं आहे बोला लवकर -1 घ्यायचं आहे आपल्याला कुठे सांगा कॅरेक्टरिस्टिक आणि +1 कुठे घ्यायचं आहे मॅन्टिसा. हा आपला मॅन्टिसा होता कॅरेक्टरिस्टिक 0 होती त्यामुळे ते -1 आलं आणि आपला मॅन्टिसा जो आहे तो -0.4206 आहे. तर 1 मधून +1 मधून हे पूर्ण एकत्रित करा. आता हे तर कॅरेक्टरिस्टिक आली आपली इकडे न कॅरेक्टरिस्टिक नसल्यामुळे 1.04206. आता जर आपण बघितलं तर हे -1 म्हणजे बार 1 झालं आणि 1 मधून हा निगेटिव्ह मॅन्टिसा वजा करा 1.0000 -0.4206 किती येत आहे 5794 येईल. आता तुम्ही ह्याचा अँटीलॉग बघू शकता कारण हा मॅन्टिसा पॉझिटिव्ह झालेला आहे. मग आता काय करायचं 0.57 9 मध्ये किती येतो मित्रांनो 0.57 9 मध्ये येतो 3793 आणि 4 मधला मीन डिफरन्स आहे मीन डिफरन्स किती आहे 3 3796. आता डेसिमल पॉईंट पहा कॅरेक्टरिस्टिक इथे किती -1 मग -1 म्हणल्यानंतर काय एकही डिजिट येणार नाही कारण 0 असल्यानंतर एक डिजिट सोडून असतंय. इथं बार 1 आहे म्हणजे इकडे आलो आपण बार 2 असतं तर आणखी एक 0 डेसिमल पॉईंट नंतर द्यावा लागला असता. सध्या आपण 0.3 घेऊ शकतो. सो 0.3796 तुम्ही बघू शकताय 99.99% करेक्ट आन्सर आहे 0.3797 आहे आपला आलाय 0.3796. चलो नेक्स्ट पहा वन मोर न्यूमेरिकल. आता इथं काय दिलेलं आहे सिंपल कॅल्क्युलेशन आहे लॉगचं मित्रांनो. इथं बघा तुम्ही log to the base 10 of 16 divided by 13.7 ऑलरेडी लॉग मध्ये डिव्हिजन आहे. जर डिव्हिजन असेल नंबरचं तर मित्रांनो लॉग कसा बघतो आपण डिव्हिजन मध्ये काय होतं सबस्ट्रॅक्शन होतं मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं तर ऍडिशन तसं इथं सबस्ट्रॅक्शन होईल. सो log 16 - log 13.7 log 16 किती येतो मित्रांनो 2 डिजिट आहेत म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 1 हे तर आता तुम्हाला झालं पाहिजे माहित झालं पाहिजे 2 व्हिडिओज मागचे तुम्हाला ऑलरेडी आलेले 1.2041 16चा तुम्हाला 0 मध्ये 2041 येतो. त्याचप्रमाणे 13चा 7 मध्ये 1367 येतो कॅरेक्टरिस्टिक दोन्हीकडे सेम आहे. दोघांचा डिफरन्स ही वजाबाकी ज्याला येत नाही त्याला परत एकदा एक साधी बशी घ्या अर्धा चमचा पाणी घ्या आणि त्याच्यात उडी मारून बघा जस्ट फॉर फन. आवाज कसा आला पाहिजे डुबुक कारण खूप सोपी वजाबाकी आहे मित्रांनो हे आलं पाहिजे हो. ह्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट व्हायलाच पाहिजे. आता अपेक्षित आहे तुमच्याकडून तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहेत पुढच्या वर्षी तुम्ही डॉक्टर इंजिनियर बनणार आहेत मग तुम्हाला कॅल्क्युलेशन काही ओरली चांगलेच जमले पाहिजेत. प्रत्येक वेळी कॅल्क्युलेटर वापरणं प्रत्येक वेळी मोबाईलचा वापर करणं प्रत्येक वेळी लॉग सुद्धा नाही
लक्षात घ्या. सो डिफरन्स किती आला मित्रांनो 0.674 आणि तुम्ही बघू शकताय काय आश्चर्य, अहो आश्चर्यम. जे आन्सर येतं आपलं ते इट्स माय मिस्टेक. ह्याचं जर तुम्ही पाहिलं तर हा डिफरन्स तेवढाच येतो मित्रांनो. किती आहे 0.0674 एवढंच येत आहे. कारण तुम्ही चेक करून बघू शकताय 0.0674 तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. सो आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट पुढचा जो लॉग कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे मित्रांनो परत एकदा बघूया आपण. इथं दिलेले लॉग ऑफ 0.125. थोडंसं काळजी घ्यायची मित्रांनो. इथं हा नंबर काय आहे लेस दॅन 0 आहे. सो ज्यावेळी x इज लेस दॅन 0 असतो मित्रांनो सिंपल कॅल्क्युलेशन पहा. x इज लेस दॅन 0 काय करायचं कॅरेक्टरिस्टिक एक तर काय येते बार मध्ये येते. पहा इथे एकही 0 नाही म्हणजे बार 1 कॅरेक्टरिस्टिक. एकही 0 नाही डेसिमल पॉईंट नंतर म्हणजे बार 1 कॅरेक्टरिस्टिक. इथं जर 0 असता तर बार 2, 2 0 असते बार 3. हे ऑलरेडी झालेला आपला विषय. सो बार 1 घेतला 1.0969 असं दिलेलं आहे. तर ह्या मेथडने जाऊ शकतो आपण किंवा हे जर कॉम्प्लिकेटेड वाटायला असेल परत एकदा आपल्याला त्याला प्लस मायनस करावं लागतंय. ह्याच्यापेक्षा अजून सिंपल सांगतो. हा जो नंबर आहे तो फ्रॅक्शन आहे म्हणजे कुठल्या तरी फ्रॅक्शनचा आन्सर आहे. कुठला असेल तर हे जर आपण इकडे घेतला डेसिमल पॉईंट 3 ने तर हे येते पॉवर 10 टू द पॉवर ऑफ -3. खाली जाऊन ती किती होते +3 म्हणजे हा नंबर याच्या इक्वलंट आहे. पहा 125 डिवाइड बाय 1000. आता ह्याचं तर तुम्हाला येईल का नाही लॉग ऑफ 125 मायनस लॉग ऑफ 1000 करू शकतो आपण. पहा लॉग ऑफ 125 मायनस लॉग ऑफ 1000 किती सोपं आहे. कॅरेक्टरिस्टिक 2 12चा 5 मध्ये 0,969 1000 कॅरेक्टरिस्टिक 3 10चा 0 मध्ये 0 वजाबाकी करा. आन्सर काय आलं छोट्या नंबर मधून मोठा नंबर जातोय मित्रांनो. परत एकदा ऐका छोट्या नंबर मधून मोठा नंबर जातोय. हा 2.09 आहे हा 3 आहे. हा नंबर मोठा आहे म्हणजे आलेली वजाबाकी निगेटिव्हच असणार आहे. किती येते स्वतः करून बघा वहीमध्ये स्वतः टेस्ट करून बघा तुमचा आन्सर येईल -0.903. सो -0.903 ऑलरेडी आन्सर तेच आहे. सो या पद्धतीने आपण लॉग बघतोय. थर्मोडायनामिक्सचाच हा पण एक न्यूमेरिकल होता. जर नंबर लेस दॅन 1 असेल 0 पॉईंट समथिंग असेल तर सरळ पॉवर पलीकडे घ्या त्याला भागाकारात घेऊन जावा आणि हे सबस्ट्रॅक्शन करा. जास्त झंझट नाही. ओके. ज्यांचे नंबर x लेस दॅन 0 असतात म्हणजेच 1 असतात इट्स माय मिस्टेक 0 म्हणण्यापेक्षा लेस दॅन 1 म्हणूया आपण. इथं करेक्शन करू. दिस नंबर शुड बी लेस दॅन 1. लेस दॅन 1 आहे 0.125 अशा नंबरसाठी आपण या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतो. डिव्हिजनला डायरेक्ट लिहून टाकायचं लॉग ए मायनस लॉग बी. चलो आता आपण जातोय सेकंड लास्ट अजून एक कॅल्क्युलेशन जे की फिजिकल केमिस्ट्री इथं तुमचं जवळपास फिनिशच होतं. लॉग ऑफ 0.02 आत्ताच्या सारखाच न्यूमेरिकल आहे मित्रांनो. पहा तुम्ही बघू शकता लॉग ऑफ 0.02 म्हणजे लॉग 2 घ्या मायनस आपण किती येणार आहे आता पहा डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत म्हणजे किती डिवाइड बाय 100 कारण 10 टू द पॉवर ऑफ -2 आहे ना. हे तुम्हाला असं लिहिता येईल हे 2 × 10 टू द पॉवर ऑफ -2 मग -2 खाली जाऊन काय होणार 2 डिवाइड बाय 100 हो की नाही. सो 2 डिवाइड बाय 100 म्हणजे लॉग 2 मायनस लॉग 100. लॉग 2 मायनस लॉग 100 केलं 2 चं तुम्हाला माहिती आहे कॅरेक्टरिस्टिक 0 2 म्हणजे 20चा 0 मध्ये किती येतो 30दा येतो आणि लॉग 100 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 2.00. सो हा नंबर छोटा आहे हा नंबर मोठा आहे. आता हा नंबर निगेटिव्ह जो आहे तो मोठा आहे पॉझिटिव्ह नंबर छोटा आहे म्हणजे आन्सर निगेटिव्ह येणार. हे तर 100% खरं आहे. किती आन्सर आले तुम्ही बघू शकताय -1.699 तुम्ही बघू शकताय -1.699. सो तुम्ही टेक्स्ट बुक घेऊन बसा. मी तुम्हाला साधा उपाय सांगतो. तुम्हाला जर लॉग परफेक्ट करायचेत ना आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्ही हे सगळे न्यूमेरिकल्स आपल्या पुस्तकात आहेत. पहा हा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा न्यूमेरिकल आहे कारण इथं दिलंय बघा झिंक आयन्स व्होल्टेज दिलंय. सो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा न्यूमेरिकल म्हणजे प्रत्येक टॉपिक जवळपास तुम्हाला स्वामी सर कव्हर करून देत आहेत. सो टेक्स्ट बुक तर घेऊन बसावं लागेल तुम्हाला खात्री पटेल. मायनस आन्सर मायनस आलेलं आहे. चलो हा याच्यातला एक बाकी आता आपला शेवटचा. इथं काय दिलेलं आहे पहा मित्रांनो की लॉग k इज इक्वल टू 9.0203 असं दिलेलं आहे. सो ह्या लॉग k चा म्हणजे डाव्या बाजूचा लॉग जर काढायचा असेल तर समोरच्या नंबरचा अँटी लॉग बघायचा. पॉझिटिव्ह नंबर आहे सहज बघू शकतो. पहा अँटी लॉग ऑफ 9.0203 कसं करता येईल तर कॅरेक्टरिस्टिक 9 निघून गेला 0 पॉईंट आहे. सो 0.0203 02चा 03 मध्ये बघू शकता पॉझिटिव्ह एम एन टीचा किती येतं आन्सर तर 1048 येतं.
आणि इकडे निघून गेला पॉवर म्हणल्यावर इथं 0 राहिलं म्हणजे 0 + 1. त्यामुळं एक डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट देतोय. 1048चा हा 9 जर गेला तर मित्रांनो असा नंबर राहत असतो 0.0203 आणि ह्याचा अँटीलॉग 02चा 03 मध्ये तुम्ही जर बघितला तर 1048 येतो. हे पॉवर तर मी बाजूला काढली. आता राहिलं काय मग हे 0 आहे म्हणल्यानंतर एक डिजिट सोडून एक डिजिट म्हणजे इथे येते. सो 1.048 असं त्याचा आन्सर आहे इंटू पॉवर 9. तुम्ही बघू शकताय की हे जे आहे इकडच्या बाजूला ना सॉरी इथं बघू शकताय तुम्ही की 1.048. आता ह्याला राऊंड ऑफ जर केलं तर किती येईल मित्रांनो 1.0. आता हे 4 आहे 4च्या पुढे 8 आहे सो नंबर इज ग्रेटर दॅन 5. मग ह्या 4ला काय करा 5 करा 1.05 10 to the power of 9. तुम्ही बघू शकताय 1.05 10 to the power of 9. सो या पद्धतीने आपल्याला सगळे कॅल्क्युलेशन्स करता येतात मित्रांनो. मला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे आवर्जून सांगायचं होतं की तुम्हाला जी भीती वाटत होती कुठली सर निगेटिव्ह नंबरचे अँटीलॉग आम्ही कसे बघायचे, तुमच्या शंका सर्व दूर झाल्या असतील ही अपेक्षा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा मित्रांनो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसह. तोपर्यंत थँक्यू, टाटा, बाय बाय.